आज या ठिकाणी योगा क्लिनिक आमचे डॉक्टर कन्हैया गुप्ताजी यांच्या आज क्लिनिकचं ओपनिंग झालेलं आहे आणि त्याच वेळेला आमचे सहकारी मित्र ठाण्यातील सुनील शिंदेजी, आमचे मित्र विनय म्हात्रेजी, बिपिन सुर्वे, योगेशभाई, छन्नूभाई आणि गुप्ता फॅमिलीवर त्यांच्या असणारं प्रेम असणारे सगळे लोक, खासकर सेक्टर 2 मधील अनेक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्या क्लिनिकचं जे वैशिष्ट्य आहे ते कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन औषधं न देता एक त्यांच्याकडे हिलिंग थेरपी आहे. हिलिंग थेरपीच्या व्यतिरिक्त फक्त जी आपली 5 आणि 5-10 बोटं आहे तेच त्यांचं ऑपरेशन थिएटर आहे, तेच त्यांचं इंजेक्शन आहे, तेच त्यांचं गोळ्या आहेत. त्या ह्याच्यातून त्यांनी जे आत्मसात केलेली विद्या आहे, जी अनेक वर्षाची तपस्या केल्यानंतर त्यांनी आत्मसात केलेली विद्या हिलिंगच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा शरीरातील रोग दूर करण्याचा प्रयत्न ते करत असतात. आणि त्यांनी अनेक ठिकाणी, आता त्यांच्या याच्यापूर्वी एपीएमसी मधील फ्रूट मार्केटमध्ये त्यांचा क्लिनिक सध्या चालू आहे. अनेक लोकांना चांगल्या प्रकारचा उपयोग आणि लाभ मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आज त्यांना वाटलं की आपली जी विद्या आहे ती सेवा या खासकर वाशी या ठिकाणी सेक्टर 2 मध्ये आपण लोकांना द्यावी, जेणेकरून आज खरं पाहिलं तर आज आर्थिक परिस्थितीच्या मुळे आणि शारीरिक दृष्ट्या अनेक लोकांना व्याधी त्रास होत आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आपण पाहतो की लोकांना चांगली सेवा देण्याचं काम आणि तेच मनामध्ये उद्देश ठेवून त्यांनी वाशीमध्ये डॉक्टर कन्हैया गुप्ताजीने आपलं क्लिनिक चालू केलेलं आहे. या ठिकाणी संध्याकाळची वेळ असणार आहे आणि चांगल्या प्रकारच्या ज्या ज्या लोकांना काही त्रास असेल त्याने नक्कीच येऊन डॉक्टर गुप्ताजींना भेटावं आणि त्याच्यातून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजारापासून कसं मुक्त होता येईल त्याची थेरपी नक्कीच ते त्यांना आशीर्वाद रूपी किंवा त्यांच्या कलेप्रमाणे ते करतील. मी त्यांना येणाऱ्या भविष्यात त्यांना शुभेच्छा देतो. अशाच प्रकारच्या नवी मुंबई आणि खासकर वाशीतील लोकांची सेवा डॉक्टरांच्या हातून घडेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार, मैं कन्हैया गुप्ता योगा क्लिनिक से। मैं इतना ही कहना चाहूँगा कि आज सभी लोग जो है रोग से परेशान हैं और रोग खत्म नहीं होता। कितनी भी दवाइयाँ खाइए, लगातार दवाइयाँ खाते रहिए, पर रोग खत्म नहीं होते। चाहे वो सर दर्द हो, चाहे गर्दन का हो, चाहे कमर का हो, चाहे घुटनों का हो, ये दर्द खत्म नहीं होता और नहीं दवाइयाँ खत्म होती है। जबकि दर्द भी खत्म हो सकता है और बिना दवा के रोग और बिना दवा के दर्द दोनों ही खत्म हो सकते हैं। जरूरत है तो सिर्फ उसे समझने की और उस पर अमल करने की। मैं आज बस इतना ही कहना चाहूँ। धन्यवाद।